भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा 10वा दसरा मेळावा यंदा दरवर्षीपेक्षा जास्त उत्साहानं साजरा झाला। मुंडेंच्या मेळाव्याला लाखोंची गर्दी तर दरवर्षीच होते, पण यंदा त्यात विक्रमी वाढ झाली होती। पण समर्थकांमध्ये दुपटीनं उत्साही संचारलेला दिसला। त्याचं कारण म्हणजे गेली 5 वर्ष कोणत्याही संविधानिक पदापासून उपेक्षित राहिलेल्या त्यांच्या नेत्या पंकजा मुंडे यांना यंदा आमदारकी मिळालेली होती। त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे हे प्रथमच बहिणीच्या व्यासपीठावर येऊन त्यांना बळ देत होते। याच बळाच्या जोरावर पंकजा मुंडे यांच्या आवाजालाही थार आली होती। वंचित दुर्बलांना त्रास देणाऱ्यांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही असं जाहीर वक्तव्य करून त्यांनी प्रस्थापित समाजाच्या नेत्यांना खुलं आव्हान दिलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा व ओबीसी संघर्ष खूपच तापला होता। त्याचा फटका बसून स्वतः पंकजा मुंडे बीडमधून पराभूत झाल्या। पराभवाचा हा चटका अजूनही मनात कायम असल्यानं त्याच तीव्रतेनं पंकजांनी प्रस्थापित मराठा समाजातील विरोधकांना धडा शिकवण्याचा एल्गार केलाय। काय आहे त्या मागची रणनीती जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। बीड व नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला भगवानगड वंचित शोषित समाजाचं श्रद्धास्थान, खास करून वंजारी समाज आणि ऊसतोड मजूर इथं दरवर्षी दसऱ्याला मोठ्या श्रद्धेनं येऊन डोकं टेकवतात, संत भगवान बाबांचे आशीर्वाद घेतात। या समाजाचे नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी या वंचित समाजाला एकत्रित आणण्यासाठी याच भगवानगडावर दरवर्षी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती। दरवर्षी त्याला उदंड प्रतिसादही मिळायचा। मात्र 2014 मध्ये दुर्दैवानं एका अपघातात गोपीनाथरावांचं निधन झालं होतं। त्यामुळे वडिलांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी केला। तेव्हा पंकजा आमदार होत्या। त्यांनी त्याच वर्षी भगवानगडावर मेळावा घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना गडावरून विरोध झाला। त्यामुळे पहिल्या वर्षी पंकजा यांनी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला। त्याला प्रतिसादही उत्स्फूर्त मिळाला। दुसऱ्या वर्षी मात्र पंकजा मुंडे यांनी संत भगवान बाबांचं जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट इथं हा मेळावा घेण्याचं ठरवलं। त्या परिसराचा विकास करून भक्तिगडाची निर्मिती केली। गेली 10 वर्ष त्या सातत्यानं हे मेळावे घेत आहेत। तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही इथे हजेरी लावून पंकजा यांच्या मागे असलेली जनशक्ती अनुभवली होती। मात्र गेली 5 वर्ष पंकजांसाठी खूप खडतर गेली। 2019 मध्ये चुलत भाऊ धनंजय यांच्याकडून त्यांचा परळीतून पराभव झाला। भाजपमधूनही त्यांना उपेक्षेची वागणूक मिळू लागली। जवळचे काही लोक काही लाभाच्या पदाच्या आमिषानं पक्षांपर्यंत विरोधकांना जाऊन मिळाले। हा सर्व तडाखा पंकजा दरवर्षी दसरा मेळाव्यात काढायच्या। मात्र मेळाव्याला आलेल्या गर्दीतून त्यांना संघर्षासाठी शक्ती मिळायची, यातून त्या लढत होत्या। यावर्षी भाजपनं त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं आहे। राजकीय विसंवादामुळे गेली 10 वर्ष जो भाऊ धनंजय दुरावला होता, तोही आता नव्या राजकीय समीकरणांमुळे सोबत आलाय। यंदाच्या दसरा मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते। भावाचा भक्कम पाठिंबा मिळाल्यानं यंदाच्या भाषणात पंकजा यांच्या भाषणालाही थार चढत गेली होती। शेवटच्या श्वासापर्यंत आपण वंचितांसाठी काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। लोकसभेला झालेल्या आपल्या पराभवाची सल मांडताना पंकजा म्हणाल्या, आम्ही कधीच जातीपातीचं राजकारण केलेलं नाही। या जातीवर स्वार होणाऱ्या कुणाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं नाही। आता घोडा मैदान लांब नाही। जर आपले लोक आणि वंचितांना त्रास देत असेल तर त्याचा हिशेब नक्कीच घेतला जाईल। आपल्याला आता आपला डाव खेळायचा आहे असं सांगून पंकजा यांनी विधानसभेला जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचा इशारा दिलाय। विश्वास आहे ना, मैदान जोरात लांब नाही, घोडा मैदान लांब नाही। धनुभाऊ परळीत तर आम्ही करणारच आहे, तो परळीत तर करणार, पण राज्याच्या काना कोपऱ्यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला, वंचितांना, पीडितांना, दलितांना, अशा गरीब माणसाला त्रास दिला असेल तर आम्ही त्याचा हिसाब घेतल्याशिवाय राहणार नाही। पंकजा यांनी कुणाचं थेट नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा हा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी होता हे लपून राहिलेलं नाही। याचं कारण म्हणजे जरांगे यांनी सत्ताधारी भाजप विरोधात लोकसभेला वातावरण निर्मिती केली होती। त्यामुळेच पंकजा यांचा बीडमधून पराभव झाला। ही सल पंकजा यांच्या मनात आहे। तसंच जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणासाठी आग्रहपूर्वक आंदोलन चालवलं आहे आणि ओबीसी समाजाचा त्याला विरोध आहे। पंकजा मुंडे या स्वतः ओबीसी नेत्या आहेत। आपल्या हक्काची व्होट बँक असलेल्या समाजाच्या आरक्षणात वाटेकरी होऊ इच्छित असलेल्या मनोज जरांगे पाटलांना विरोध करणं हा पंकजांच्याही राजकारणाचा एक भाग आहे। म्हणूनच दसरा मेळाव्यातून त्यांनी अप्रत्यक्ष जरांगे पाटील यांना आव्हान दिलंय।
त्यांच्या या भूमिकेला उपस्थित ओबीसी जनसमुदायातून पंकजा यांना मोठा प्रतिसाद मिळाला. पंकजा यांच्यासारख्या फायर ब्रँड नेत्यामार्फत राज्यभर प्रचार करून भाजप ओबीसी वोट बँक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे संकेत या मेळाव्यातून मिळाले. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पंकजा यांच्या मेळाव्याला ओबीसींचे राज्यातील नेते आवर्जून उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला तीव्र विरोध करून त्यांच्याच गावात जाऊन उपोषण करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे हे दोन्ही ओबीसी नेतेही पंकजांच्या व्यासपीठावर हजर होते. या दोघांचाही सन्मानपूर्वक उल्लेख करत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश पंकजांनी लोकांमध्ये दिला. लोकसभेत बहिणीला पराभूत केलं, आता परळीत भावाचा नंबर असा इशारा जरांगेंनी दिला होता. म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांना परळीतून पराभूत करण्याचा त्यांचा मनोदय आहे. पण पंकजांनी हे आव्हानही स्वीकारलं आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही. जोपर्यंत जनता माझ्या सोबत आहे तोपर्यंत आपण कोणालाही घाबरत नाही. सर्वांनी एकजुटीनं राहायचं आहे. परळीत तर धनुभाऊला आणायचंच आहे असा निर्धार पंकजाताईंनी व्यक्त केला. एकूणच या विधानसभेला मराठा नेते मनोज जरांगे पाटील व ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्यात आरपारची लढाई होण्याचे संकेत दोघांच्याही दसरा मेळाव्यातून मिळतायत. यात कुणाची सरशी होते हे विधानसभा निकालानंतरच कळेल. पण तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्स मधून जरूर सांगा.